नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरी लावण्याला म्हणत असते की सरांच्या मनातला राग जाऊन त्यांच्या मनामध्ये जर रागाच्या ऐवजी प्रेमाने जागा घ्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सरांबरोबर बोलणं गरजेचं आहे. त्यांना समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ही सगळी तयारी मी केली आहे. आता तुम्हाला सरांची वाट बघायची आहे. सर आल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलून घ्या. सगळ्या गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला इथपर्यंत घेऊन येऊ शकते. आता पुढच्या गोष्टी तुम्हालाच निभावून न्यायच्या आहेत, असं ईश्वरी म्हणते आणि ती तिथून निघणार. तेवढ्यातच लावण्या म्हणत असते, पण इथपर्यंत AR येईल का? तुला असं वाटतंय? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर नक्की येतील. तेव्हा लावण्या म्हणते, तू एवढी शुअर का आहेस? असं काय केलंयस तू? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की माझं मन मला सांगते की आज सर इथे नक्की येतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लावण्याला खूप आनंद होतो. तर इथे अर्णव ऑफिसमधून घरी आल्यानंतर अंजली बाहेरच बसलेली असते. अंजली विचारते की अर्णव, अरे ईश्वरी कुठे आहे रे? तेव्हा अर्णव म्हणत असतो की ईश्वरी कुठे आहे म्हणजे? मला का विचारतेस? असेल कुठेतरी. तेव्हा अंजली म्हणते, अरे असं काय करतोयस? कुठे गेली आहे? तुला माहिती असेल ना, घरामध्ये नाही आहे ती बिचारी, म्हणून तुला विचारते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मला माहिती नाही आहे ती कुठे आहे ते. त्यानंतर ईश्वरी पुन्हा अर्णवला फोन करते आणि इथे अर्णवसुद्धा लगेचच फोन उचलतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हां मी सुंदर बोल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्ही येत आहे ना रेनबो पॉईंटला? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी नाही येत आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी वाट बघते तुमची, तुम्ही नक्की याल मला माहिती आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी येत नाही म्हणजे त्याचा अर्थ नाहीच होतो. तू वाट का बघणार आहेस माझी? मी नाही येणार आहे. तू उगाच तिथे थांबून तुझा वेळ वाया घालवतेस, कळलं ना? आणि हे सगळं तू का करतेस मला कळत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर असं काय करताय तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं ना की मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे आणि त्याचसाठी तर मी एवढी सगळी तयारी केली आहे सर. सर तुम्ही नक्की याल मला माहिती आहे. तुम्ही येईपर्यंत मी इथे बसूनच तुमची वाट बघणार आहे. तुम्ही आलात ना की तुमच्याजवळ बोलल्यावर सॉरी म्हणाल्यावरच मी निघून जाईन. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तुला जे काही करायचं आहे ते कर, पण मी तिथे येणार नाही आहे, असं म्हणून तो फोन कट करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला माहिती आहे तुम्ही नक्की येणार. त्यानंतर इथे अंजली म्हणत असते, काय मग अर्णव, जाणार आहेस ना तू तिथे? ईश्वरी बोलवते का तुला? कुणाचा फोन होता रे? काय बोलत होती? तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज, तुलासुद्धा मज्जा वाटते ना हे सगळं बोलताना? हे बघ मला कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते की अर्णव, अरे गेलास तर काय झालं? ती तुझी वाट बघते ना तिथे. मनात जर असेल जायचं तर जा ना. कधीतरी मनाचं ऐक. प्रत्येक वेळेला मनाला समजावलंच पाहिजे असं काही नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई प्लीज, तूसुद्धा काय आता तिच्यासारखीच बोलतेस? मला कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, अरे ईश्वरी जर तुला बोलावते, तिने तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन केलं आहे. तुझ्या मनाला जर वाटत असेल तर तू जाऊन भेट ना तिला. ती काय बोलते ते तरी ऐकून घे. आणि मला माहिती आहे तुलासुद्धा मनातून असंच वाटतंय की तुला जायला हवं आहे म्हणून, बरोबर की नाही? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई मला माहिती आहे तुला आणि मामाला माझी मजा घ्यायला खूप आवडते आणि म्हणूनच तू असं बोलतेस ना सगळं. मी कुठेही जाणार नाही आहे, मला नाही जायचं आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की चिंटू तू जाशील, मला माहिती आहे, मी ओळखते ना तुझ्या मनाला आणि तुझ्या मनात आता काय चाललं आहे ना ते सुद्धा मला माहिती आहे. मनाला थांबवण्यापेक्षा कधीतरी जे वाटतं ते केलं ना तर छानच वाटतं. जर मनापासून जाण्याची इच्छा असेल तर मनाला थांबवायची गरज नाही आहे. ईश्वरी वाट बघत असेल, गेलास तरीसुद्धा चालेल. मला तेच हवं आहे आणि तू नक्की जाशील हे सुद्धा मला माहिती आहे, असं आता अंजली म्हणत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई तू पण ना, तू ऐकणार नाही आहेस. तुला मजा वाटते ना माझी इथे खेचायला? तेव्हा अंजली म्हणते, चिंटू असं काही नाही आहे, पण तू नक्की जाशील या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. बिचारी ईश्वरी तिथे वाट बघत बसली असेल ना. तेव्हा इथे अर्णव आपल्या रूममध्ये येतो. तेव्हा अर्णवला आठवतं अंजली म्हणालेली असते की जर मनातून वाटत असेल जावंसं तर मनाला इथे प्रत्येक वेळेला थांबवलंच पाहिजे असं काही नाही आहे. जर वाटत असेल जावंसं तर जा ना. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ईश्वरी देसाई हे सगळं करते, माझा या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे.
म्हणजे सकाळी मी बोललो त्यावरून तिला मला सॉरी म्हणायचं आहे म्हणून तिने ही सगळी तयारी केली असेल का? तेव्हा इथे ईश्वरी त्याला म्हणालेली असते की सर, सकाळी माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला हो की नाही, म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणायला तुम्हाला बोलवले सर. प्लीज मी तुमची रेनबो पॉईंटवरती वाट बघते सर, तुम्ही प्लीज तिथे याल ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, खरंच इथे आता ईश्वरी हे सगळं मला सॉरी म्हणायचं आहे म्हणून करते. मला आश्चर्य वाटते या सगळ्या गोष्टीचं, कारण आधीसुद्धा तिने असं कधीच केलेलं नाही आहे. ती कधीच असं वागत नाही, मग आत्ताच का? तेव्हा इथे अर्णव विचार करतो आणि म्हणत असतो की हे सगळं त्या लावण्याच्या तर रिलेटेड नसेल ना, म्हणून ती हे सगळं करत नाही आहे ना. तेव्हा इथे अर्णव आरशामध्ये स्वतःला बघतो आणि म्हणत असतो, काय करायला पाहिजे मला? तरी इथे त्याला वाटत असतं की जर ईश्वरीला सकाळी मी आंब्यावरून त्या आईस्क्रीमवरून हवं तेवढं बोललो आहे, त्याच्यावरून जर तिला कदाचित वाईट वाटलं असेल आणि म्हणून तिला मला सॉरी म्हणायचं असेल, तर तिने ही सगळी तयारी केली असेल का? पण ईश्वरी देसाई आणि सरप्राईज वगैरे ती आधी अशी कधीच वागलेली नाही आहे. मग आता ती हे सगळं का करते? तिला खरंच मनापासून माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल का? या सगळ्याच गोष्टींचा विचार अर्णव इथे आता करत असतो. त्याला असं वाटतं की ईश्वरी देसाई आणि ते सुद्धा इथे रेनबो पॉईंट तिथे माझी वाट बघत बसणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की एकदा जाऊन बघायलाच हवं की नक्की तिला मला सॉरी म्हणायचं आहे की अजून काही तिथे तिने तयारी करून ठेवली. नक्की का बोलावले ते बघायलाच हवं. तिला माझ्याशी एवढं महत्त्वाचं काय बोलायचं असेल किंवा सॉरीच म्हणायचं असेल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, मला माहिती आहे तुम्ही नक्की याल. कारण ईश्वरी अर्णवला म्हणते की जोपर्यंत तुम्ही इथे येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे आता सगळी तयारी रेनबो पॉईंटवरती खूप छान पद्धतीने करण्यात आलेली असते. इथे आता ईश्वरीने संपूर्ण ती रूम इथे सजवलेली असते आणि खूपच सारं तिथं डेकोरेशन केलेलं असतं आणि खूप छान दिसत असतं. जे काही ईश्वरीने डेकोरेशन केलेलं असतं ते अगदी उत्तम दिसत असतं. पूर्णपणे तिने इथे रोमॅन्टिक माहोल करून ठेवलेला असतो. तेव्हा तिथे आलेली असते लावण्या. लावण्य जेव्हा ते सगळं डेकोरेशन, ती सगळी तयारी, ईश्वरीची मेहनत बघते, तेव्हा ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की वाह! किती सुंदर तयारी केली आहे, खूपच छान डेकोरेशन. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की मॅडम बघा, कशी वाटली तुम्हाला ही सगळी तयारी? तेव्हा इथे आता लावण्य म्हणत असते, हां ठीक आहे, बरी आहे. तेव्हा इथे मनातून ती चांगलं म्हणालेली असते, पण ईश्वरीला तसं म्हणत नाही की तू तयारी खूप उत्तम केली आहेस म्हणून. उलट ईश्वरीच म्हणते की इथे एवढा माज आहे यांना, एवढी छान तयारी केली आहे, पण मनापासून बोलणार नाही की सुंदर तयारी झाली आहे म्हणून. इथे वरचे वरच बोलणार. तेव्हा लावण्य म्हणते, आणि हाव आय लूक, मी कशी दिसते ते सांग? तेव्हा ईश्वरी म्हणते, खूपच सुंदर, खूपच बढिया, खरंच खूप छान दिसताय तुम्ही. असं इकडे आता ईश्वरी म्हणत असते, तिचं भरभरून कौतुक करत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की बघा, सगळी तयारी करण्यात आली आहे. मला जसं जमलं आहे एवढ्या कमी वेळेमध्ये मला जेवढी तयारी करता आली तेवढी मी केली आहे. तुम्हाला आता आवडू दे किंवा नको आवडू दे, सरांना आवडली बास झाली. तेव्हा ईश्वरी म्हणते, आता सर कधीही येतच असतील, आता तुम्हाला आवडेल तशी तयारी करून ठेवली. एकदा का सर आले की तुम्ही दोघेजण एकमेकांबरोबर बोला आणि जे काही गैरसमज आहेत ना ते दूर करा. तेव्हा इथे आता ईश्वरीने तिला सांगितलेलं असतं की हे सगळं मी आजीच्या सांगण्यावरून करते, कारण त्यांना तुम्ही सून म्हणून आवडला आहात, म्हणून तुमचं लग्न अर्णव सरांबरोबर व्हावं अशी त्यांची इच्छा आहे, म्हणून मी हे सगळं करते आजीसाठी, असं ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता लावण्य तिला म्हणत असते की ठीक आहे, सगळी तयारी करण्यात आली आहे ना, AR आता कधी येईल तेव्हा तुझं जर काम झालं असलं तर तू सुद्धा इथून निघून जा, आऊट. तुझी इथे थांबायची गरज नाही आहे. तुला जी काही तयारी करायची होती, तुला जी काही जबाबदारी दिली होती, तू व्यवस्थित पार पाडली आहेस. आता AR इथे कधीही येईल, त्याच्यामुळे तू इथे थांबायची गरज नाही आहे. कारण आमचं आता जे काही प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन होणार आहे ते आमचं प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन तू ऐकावंस अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. म्हणजे मला कुणाच्याच समोर मला त्याच्याशी बोलायचं नाही आहे. मला जे काही बोलायचं आहे ते फक्त एकट्यात, एकांतात आम्ही दोघेजणं एकमेकांबरोबर बोलू. आम्ही फक्त इथे असू ते दोघेजणं. बाकी इथे कुणाची काहीच गरज नाही आहे. आऊट. गेलीस तरी चालेल.
तेव्हा ईश्वरी म्हणते की यांच्या माझामुळे ही एवढी तयारी केली आहे ना, ती फक्त फुकट जायला नको, या सगळ्याची माती व्हायला नको, यांचा माज मला कुठेच नडायला नको, असं ईश्वरी म्हणते. सरळ आपली बॅग उचलते आणि तिथून निघून जाते. तेव्हा इथे आता ईश्वरी गेल्यानंतर थोड्या वेळातच अर्णव तिथे आलेला असतो. अर्णवने येत असताना हातामध्ये फुलं वगैरे आणलेले असतात. कारण अंजली त्याला मस्करीत म्हणालेली असते की जा ना तू, ईश्वरीने बोलावलंय तर, आणि फुलं घेऊन जातोस का. तीच फुलं आता अर्णव घेऊन आलेला असतो, जी ईश्वरीने त्याला दाखवलेली असतात. तेव्हा इथे अर्णव बघतो तर काय, उत्तम तयारी करून ठेवलेली असते इथे रेनबो पॉईंटवरती. तेव्हा अर्णव म्हणतो, एवढं सुंदर डेकोरेशन, म्हणजे खरोखर इथे आता मी सिंदूरला माझ्याशी एवढं काही महत्त्वाचं बोलायचं असेल का. सकाळी मी जे काही बोललो त्याच्यानंतर खरोखर तिला मला सॉरी म्हणायचं असेल. तेव्हा इथे अर्णवचं लक्ष जातं. तेव्हा इथे चेअरवरती एक मुलगी बसलेली असते, पण तिने ज्या पद्धतीचे कपडे घातलेले असतात ते कपडे बघितल्यानंतर इथे अर्णव म्हणतो की ही मुलगी कोण आहे. कारण त्याला बरोबर माहिती आहे ईश्वरी देसाई असे कपडे कधीच घालत नाही, आणि तिचे केससुद्धा किती लांब आहेत हे अर्णवला कळतं. मग ही कोण आहे, मग ही लावण्य तर नाही आहे ना, असं इकडे आता अर्णवला वाटतं. तेव्हा इथे अर्णव लगेचच तिचा चेहरासुद्धा त्याने बघितलेला नसतो, तर तो तिला लावण्य अशी हाक मारतो. तेव्हा तो म्हणतो लावण्या. तेव्हा लावण्य मागे वळून त्याच्याकडे बघते. तेव्हा ती खूप जास्त खुश होते. तेव्हा इथे लावण्य आता जेव्हा अर्णवला तिथे बघते तेव्हा तिला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण तिला वाटत असतं की अर्णव इथे येणार नाही, आणि इथे ईश्वरीचा विश्वास खरा ठरलेला असतो. ईश्वरी म्हणालेली असते की मला असं वाटतंय की सर इथे नक्की येतील, माझं मन मला सांगतंय, आणि प्रेक्षकांनो तसंच झालेलं असतं. इथे अर्णव आता आलेला असतो. अर्णव आल्यानंतर इथे लावण्य म्हणत असते की ए यार, आलास तू, बरं झालं तू इथे आलास, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, पण तू इथे काय करतेस, इथे तर मी सिंदूर होती ना. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की हो होती ती, पण तिचं काम झाल्यानंतर ती निघून गेली. पण इथे मी आहे, फक्त तू आणि मी, आपल्या दोघांशिवाय इथे कोणीच नाही आहे. हे बघ यार, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि लगेच ती इथे अर्णवचा हात आपल्या हातात धरते आणि ती म्हणत असते की प्लीज एकदा माझं ऐकून घे, मला जे काही बोलायचं आहे ते. मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी अडी आहे, पण जे काही असेल ते आपण बोलून सॉल्व करूया ना. हे बघ, तुला हवं तसं मी बदलायला तयार आहे, अगदी पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत मी बदलायला तयार आहे. पण तू मला माझा वेळ दे ना, मला वेळ दे. मला तुझ्यासारखं चेंज व्हायला हवं आहे, तर मला वेळ दे. मी सगळं करेन, तुला जसं हवं आहे तसं मी राहीन, तशी मी वागेन, पण मला वेळ हवा आहे. तू माझ्याशी बोल, मला सांग ना, मी काय करायचं आहे काय नाही ते मी करायला तयार आहे. तेव्हा इथे आता लावण्य म्हणत असते, ए यार तुला चांगलंच माहिती आहे मी तुझ्यासाठी काय फील करते, आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तू म्हणशील तसं करायला तयार आहे. मी मला स्वतःला पूर्णपणे चेंज करायला तयार आहे तुझ्यासाठी. तुझ्यासाठी मी सगळं करेन. तेव्हा इथे अर्णव मनामध्ये म्हणत असतो की अच्छा, म्हणजे ईश्वरी पुन्हा माझ्याशी खोटं बोलली. इथे तिला लावण्याला बोलवायचं होतं आणि मला आमच्या दोघांमध्ये बोलणं व्हायला हवं आहे, म्हणून ईश्वरीने पुन्हा इथे माझ्याशी खोटं बोलली. ते खूपच चुकीचं वागले असं अर्णवला वाटतं. कारण इथे ईश्वरी म्हणालेली असते की मी तुमची वाट बघते, मला तुमच्याशी बोलायचं आहे, कारण मला तुला सॉरी म्हणायचं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की लावण्याला आणि मला एकांत मिळावा, एकमेकांबरोबर बोलता यावं, म्हणून इथे ईश्वरीने हे सगळं प्लॅनिंग केलं आहे, आणि त्याचा आता अर्णवला खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे ईश्वरी निघून गेल्यानंतर लावण्य त्याच्याशी खूप छान पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णवला ते आवडत नाही. ईश्वरी त्याचा हात पकडते, त्याच्या गालावरती आपला हात ठेवते. तेव्हा अर्णवला खूप राग येतो आणि तो लगेचच ईश्वरीचा प्लॅन फ्लॉप करतो. त्याने इथे आता लावण्याचा जो हात पकडलेला असतो तो झटकून बाजूला करतो, तिच्याकडे रागाने बघतो. हातामध्ये असलेली जी फुलं असतात ती फुलंसुद्धा तो फेकून देतो. ते फूलसुद्धा तो लावण्याला देत नाही. इतका त्याला इथे आता लावण्याचा राग आलेला असतो. तो आलेला विचारतो की मी सिंदूर कुठे आहे. तेव्हा लावण्य म्हणते ती इथे नाही आहे, आपल्या दोघांमध्ये तिचं काय काम. तेव्हा इथे आता अजूनच अर्णवला राग येतो. त्याला वाटतं की ईश्वरी माझ्याबरोबर खोटं बोलली, इथे मला आणि लावण्याला भेटता यावं
म्हणून तिने मला इथे बोलावलं आणि स्वतः मात्र निघून गेली. तेव्हा लावण्या म्हणत असते, ए आर प्लीज प्लीज माझं ऐकून तरी घे, मला काय बोलायचं आहे ते समजून तरी घे. नाही, ए आरला माझ्याशी काहीही देणं घेणं नाही आहे. तो निघून गेला इथे सरळ. ईश्वरीबरोबर बोलायचं होतं ना, ईश्वरी इथे नाही आहे, मग तो कशाला थांबेल? हे खूप चुकीचं करतोयस तू ए आर, असं ती आता म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी घरी आलेली असते. घरी आल्यानंतर बघते तर काय, इथे दाराला लॉक असतो, लाईटसुद्धा बंद असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की अरे देवा, दाराला तर लॉक केलं आहे. बरं झालं माझ्याकडे एक दुसरी चावी असते. तेव्हा ती दरवाजा उघडते आणि घरामध्ये येते. मोबाईलवरती नमुने तिला मेसेजेस केलेले असतात की ते सगळेजण बाहेर फिरायला गेलेत म्हणून. घरामध्ये कुणीच नाही आहे. खरं तर ईश्वरीला बोलावलेलं असतं, पण तिला उशीर होणार असतो, त्यामुळे ती डिरेक्टली घरीच आलेली असते. तेव्हा इथे आता ईश्वरी आतमध्ये जाणार, तेवढ्यातच अर्णव दरवाजा जोरजोरात नॉक करतो. दरवाजा उघडाच असतो. तेव्हा इथे अर्णव आता तिथे आल्यानंतर ईश्वरीला फार आश्चर्य वाटतं. ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्ही इथे? तेव्हा अर्णवचा तो चेहरा बघितल्यानंतर ती समजून गेलेली असते की अर्णव डिरेक्टली कॉफी शॉपमधून इथेच आलेला आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला तर तिथे आता रेनबो पॉईंटवरती असायला हवं होतं ना. तिथे लावण्य मॅडम तुमची वाट बघतायत. तुम्ही तिथे असायला हवं त्यांच्याबरोबर. त्यांच्याबरोबर गप्पा मारायला हव्यात. तुम्ही इथे काय करताय सर? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, का केलंस तू असं? सांग ना, का केलंस? माझ्या लाईफचे डिसिजन आता तू घेणार आहेस. तुला हा अधिकार कोणी दिला? कोण आहेस कोण तू माझी? सांग ना. माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करणारी तू आहेस कोण? तुला मला सॉरी म्हणायचं होतं म्हणून तिथे बोलावलंयस असं मला वाटलं. तर तिथे लावण्य बसली होती. लावण्यामध्ये आणि माझ्या मध्ये बोलणं होण्यासाठी तू हे सगळं केलं होतंस ना. पण का? तुला कुणी हा अधिकार दिला सांग ना. का केलंस तू? तुला कोणी सांगितलंय का? मी सांगितलंय का मी माझ्या आयुष्याचे डिसिजन स्वतः घेतो? ते अधिकार मी कुणालाच दिलेले नाही आहेत. मग तू हे सगळं का केलंस? परस्पर तू माझ्या वतीने गोष्टी का ठरवतेस आणि त्याबद्दल मला सांगत नाहीस? का करतेस तू असं? मला जर लावण्याला भेटायची इच्छा नाही आहे, तिच्याबरोबर बोलण्याची इच्छा नाही आहे, तर तू हे सगळं मुद्दामून का करतेस? तेव्हा तुझ्या मनामध्ये जे काही चाललं आहे ते मी का ऐकू? सांग ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी तुम्हाला स्पष्टपणेच सांगते, सर हा डिसिजन माझा नाही आहे, आजीचा आहे. आजींना असं वाटतं की लावण्य मॅडम तुमच्यासाठी परफेक्ट जोडीदार आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण व्हावी. तुमच्या दोघांचे गुण जुळत आहेत. तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे. लावण्य मॅडम आजीला खूप आवडल्यात. त्याच आता घरची सून व्हायला हवेत असं त्यांना वाटतं. मग आता आजीने मला सांगितले हे काम करायला. मी प्रामाणिकपणे सर माझं काम करण्याचा प्रयत्न करते, अजून काही नाही. तेव्हा इथे आता अर्णव तिला वाटेल तसं बोलतो आणि ईश्वरीसुद्धा स्पष्टपणे सांगते की हे सगळं मी माझ्या मर्जीने केलेलं नाही आहे, तर हे सगळं मी आजीच्या सांगण्यावरूनच केलेलं आहे. कारण त्यांची अशी इच्छा आहे की लावण्य मॅडम आणि तुम्ही दोघेजणे एकत्र यायला हवं. तेव्हा आजी म्हणते की अंजली, अगं ही लावण्या पोचली असेल ना तिथे, आणि अर्णव कुठे आहे गं? अर्णव गेलाय का तिथे लावण्याला भेटायला? तेव्हा अंजली म्हणत असते, हे काय बोलतेस तू आजी? लावण्य तिथे का असेल? लावण्य तिथे नसेल. तिथे तर ईश्वरीने असायला हवं ना. तेव्हा आजी म्हणते, अगं ईश्वरीने कसं काय? मी ईश्वरीला लावण्य आणि अर्णव या दोघांची भेट घडवून द्यायला सांगितली आहे. तेव्हा अंजली म्हणते, आजी तू पण ना गं, काय त्या लावण्याला हे करतेस? लावण्य आवडते तरी का चिंटूला आपल्या? चिंटूला इथे ईश्वरी आवडते. मला माहिती आहे ना त्याची आवड निवड काय आहे ते. तू उगाच त्याच्यावरती जबरदस्ती करू नकोस हा. प्रेम का असं फोर्सफुली करता येतं का? प्रेम तर होतं गं, आणि अर्णवला ते झालं आहे ईश्वरीवरती. ईश्वरी आवडते त्याला, त्याच्यामुळे त्या अंजलीचा विषय बंद करून टाकतो. तेव्हा इथे दोघींमध्ये वाद होतो. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की तुम्ही दोघीजणी जरा शांत व्हा, शांत व्हा जरा, कशाला एकमेकींना बोलताय? तेव्हा इथे अंजली म्हणते, अहो तुम्हाला माहिती नाही आहे, आपल्या चिंटूला अर्णवला ईश्वरी आवडते आणि आजीचं आपलं चाललं आहे की ती लावण्या लावण्या म्हणून. त्याला जर ती आवडतच नाही तर आपण त्याच्यावरती जबरदस्ती का करायची? तेव्हा इथे आता राकेश म्हणतो, मला असं वाटतं की आजी बरोबर बोलतायत. ईश्वरी आणि इथे अर्णव या दोघांचा काही मॅचच नाही आहे. अर्णव कुठे आणि ती ईश्वरी कुठे? दोघांमध्ये खूपच जास्त तफावत आहे. ते दोघेजण एकत्र येतील आणि त्यांचं काहीतरी फ्युचर असेल असं मला वाटत नाही. तसं लावण्या एकदम म्हणजे जशी अर्णवला हवे तशी आहे.
त्यांचं स्टेटस वगैरे असू दे किंवा त्यांच्या आवडीनिवडी असू दे, सगळ्या सारख्याच आहेत. त्याच्यामुळे ते दोघेजण एकमेकांना इथे अनुरूप आहेत असं मला वाटतं. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, की "सर, तुम्ही तिला नकार का देताय? तुमच्यासारखं परदेशातून शिक्षण घेतलं आहे, दिसायलासुद्धा छान आहेत. तुमचा आणि त्यांचा क्लास, स्टेटस सगळं काही सारखंच आहे. तुम्ही एका ठिकाणी काम करता. तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड सेम आहे. त्याचबरोबर तुमचा फ्रेंड सर्कलसुद्धा सेम आहे. मग काय सर, काय अडचण काय आहे? तुम्ही दोघेजण एकत्र आलात तर. तुम्ही जर त्यांचा विचार केलात लग्नाबद्दल, तर त्याच्यामध्ये अडचण काय आहे?" तेव्हा इथे मी तुमची भेट घडवून दिली, कारण तुमच्यामध्ये बोलणं व्हायला हवं, कन्व्हर्सेशन व्हायला हवं. एकमेकांजवळ जर बोलातच नाही, तर तुमच्या मनातल्या गोष्टी कशा काही कळतील? म्हणून मी हे सगळं घडवून आणलं सर. तुमच्यामध्ये बोलणं व्हायला हवं आहे म्हणून. पण तुम्ही काय केलंत? त्यांना सोडून तुम्ही इथे निघून आलात मला जाब विचारायला. हे सगळं मी आजींच्या सांगण्यावरून केलं आहे. अर्णव म्हणतो, "लांब राहायचं, माझ्या आयुष्यापासून लांब राहायचं. मला काय हवं आहे, माझ्या मनात काय चाललं आहे, याचा विचार कुणीच करत नाही आहे. माझ्या फीलिंग्सचा तुम्ही इथे सगळ्यांनी जोक करून ठेवला आहे. माझ्या फीलिंग्स यांचं तुम्ही हसं करून ठेवलं आहे. ते तुम्हाला समजून घ्यायचं नाही आहे, की माझ्या मनात काय चाललं आहे, मला काय हवं आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचंच नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर सांगा ना, काय हवं आहे काय तुम्हाला? काय आहे तुमच्या मनामध्ये? तुमच्या मनामध्ये दुसरं कोण आहे का? मग ते तरी सांगा. तुमच्या मनात काय चाललं आहे ते आम्हाला कळू द्या ना." तेव्हा अर्णव म्हणतो, "त्याची गरज नाही आहे. लांब राहायचं फक्त माझ्या आयुष्यापासून. माझ्या डिसिजन घ्यायला तुला आणि आजीला अधिकार कुणी दिला? मला जे माझ्या आयुष्यात करायचं आहे ते मी स्वतः करेन. तुला किंवा आजीला इंटरफेअर करू देणार नाही आहे. आणि तुम्हाला जसं वाटते तसं मी का वागायचं? तसं मी का करायचं? तुम्हाला वाटते लावण्याबरोबर लग्न करावं, मी का करू? मला जे हवं आहे ते मी स्वतः करणार. कुणाच्या तरी सांगण्यावरून मी काही करणार नाही आहे." असं अर्णव म्हणतो आणि निघून जातो. इथे ईश्वरीचा प्लॅन फसलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सुप्रिया ईश्वरीला समजावते, "जर अर्णवचं त्या मुलीवरती प्रेमच नाही आहे, तर तुम्ही जबरदस्ती का करताय? ती जबरदस्ती होऊच शकत नाही." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "मग मी काय करू?" तेव्हा सुप्रिया म्हणते, की "जा आणि सॉरी म्हण आणि हा विषय संपवून टाक." दुसऱ्याच दिवशी इथे अर्णव ईश्वरीला म्हणतो, की "आजीची घेतली तेवढी काळजी पुरे झाली. तुला मी नोकरीवरून काढून टाकतोय." असं अर्णव आता ईश्वरीला सगळ्यांसमोरच म्हणतो.